नमस्कार, आपण बघत आहोत धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क, आवाज जनतेचा। एकेकाळी कारंजा येथे पंचरंगी कलापथक मंडळाद्वारे रंगभूमी गाजविणारे नटसम्राट कलावंत प्रकाश व्यंकटराव वानखडे सध्या उतारवयात आजाराने ग्रस्त असून त्यांना जीवन जगण्यासाठी शासनाच्या मानधनाची नितांत गरज आहे। मात्र गेल्या 6 वर्षांपासून त्यांच्या प्रस्तावावर शासनाने अद्यापही विचार केला नसून अशा खऱ्या कलावंतांची कदर करून शासनाने त्यांना विनाअट मानधन मंजूर करावे अशी मागणी होत आहे। नटसम्राट प्रकाश वानखडे यांचे नाव आजही जुन्या पिढीतील कलारसिकांच्या ओठावर आहे। बालपणापासून आपल्या विनोदी नकलांनी कारंजा शहरातील श्री महाराणा प्रताप व्यायामशाळेचा गणेशोत्सव, दुर्गोत्सव, पोळा, हेलिकोत्सव गाजवणारे 1980-1990च्या दशकातील नटसम्राट प्रकाश वानखडे यांनी कारंजा येथील लोककलावंत ज्ञानेश्वर कडोळे, शाहीर देवमन मोरे, महाराणा प्रताप यांची भूमिका वठविणारे स्वर्गीय विजय गुल्हाने, प्रकाश गवडीकर आदी मित्रांच्या संगतीने पंचरंगी कलापथक मंडळाची स्थापना केली होती। कारंजा जेसीज क्लबच्या सांस्कृतिक कला महोत्सवात ते दरवर्षी हिरिरीने भाग घ्यायचे व पारितोषिकही पटकावायचे। सत्वर पावजो मला रे, घोंगड्या रोडगा वाहीन तुला या लघुनाट्यात देव अंगात आणून ते अंधश्रद्धेवर प्रहारही करायचे। असा हरुनरी कलाकार आज वयाची 70 पूर्ण झालेला आहे। त्यांच्या घरात 18 दारिद्र्य असून ते स्वतः आणि पत्नी दोघेही आजारी आहेत। त्यांच्या एका मोठ्या मुलाचा अकाली मृत्यू झालेला तर दुसरा मुलगाही रक्तदाबाने ग्रस्त असून वृद्धापकाळी आजाराने त्यांना रोज मजुरी करता येत नाही। त्यांनी शासनाच्या राजश्री शाहू महाराज वृद्धापकाळ साहित्यिक कलाकार मानधन योजनेकरिता गेल्या 5-6 वर्षांपासून प्रस्ताव टाकलेला आहे। मात्र सदर प्रस्ताव अद्यापही शासनाने मंजूर केला नाही। तर एकेकाठी रंगभूमी गाजविणारे मात्र उतार वयात जगण्याचा संघर्ष करणारे प्रकाश वानखडे या गरजू वृद्ध कलावंताला शासनाने विनाअट मानधन मंजूर करावे अशी मागणी विदर्भ लोक कलावंत संघटनेचे अध्यक्ष संजय कडोळे यांनी केली आहे। धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज साठी वाशिम जिल्हा प्रतिनिधी दिलीप अवगण पाटील। आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।